माझ्यावरती बोलणं. बरं मला तर बोला, तुम्ही माझ्याशी लढायचंय विचारांनी लढा, पण माझ्या शरीरावरती तुम्ही बोलताय. आणि विशेष म्हणजे माझ्या आई-वडिलांना घेऊन सुद्धा तुम्ही बोलताय. म्हणजे जन्माला येऊन काही चूक केली का असं वाटतंय. आणि इथं सांगितलेलं आहे, जर 10 दिवसात जर रिझल्ट नाही लागला, त्या पोरांचं जर अकाउंट हँग वगैरे नाही झालं आणि माझी जर योग्य नुकसान भरपाई नाही दिली, तर मी 10 दिवसात, येत्या 10 दिवसात मी आत्महत्या करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे. तुम्हाला तर माहिती आहे, तुमच्या आशीर्वादानेच आजपर्यंत जे काही मी आहे, ते तुमच्यामुळेच आहे. पण मित्रांनो काय होतंय, समाजात वावरत असताना काही खोडकर प्रवृत्तीची लोकं, आमचे मुद्दाम विरोधक, ज्यांची मला नाव माहीत नाही, गाव माहीत नाही, ते माझ्या मागं का लागलेत? माझं काय त्यांनी मी त्यांचं एवढं वाईट केलंय ते माहीत नाही, पण ते माझं काय वाईट करण्याचा प्रयत्न करतायत. एक जणाने तर मला जिवंतपणे मारलं. रात्री त्याला मी सहकुशीने म्हणलं, "बाबा, मी एक शेतकऱ्याचाच पुत्र आहे, तो बी शेतकऱ्याचाच पुत्र आहे. माझ्या चाहते लोकांची माफी मागून टाक, कर माफ." तर तो म्हणतोय, "तुझे चाहते वर्ग माझ्यापेक्षा लय मोठे नाहीत, त्यामुळे मी त्यांची माफी मागणार नाही." दुसरी गोष्ट अशी आहे, की कायम ट्रोलिंग करणं, माझा बर्थडे असेल, काही असेल, मी जे काम करतो त्या कामावरती यांनी काय वाईट कमेंट करणं, ह्या कमेंटला त्यांना मी कंटाळलेलो आहे माझ्यावरती बोलणं. बरं मला तर बोला, तुम्ही माझ्याशी लढायचंय विचारांनी लढा, पण माझ्या शरीरावरती तुम्ही बोलताय. आणि विशेष म्हणजे माझ्या आई-वडिलांना घेऊन सुद्धा तुम्ही बोलताय. म्हणजे जन्माला येऊन काही चूक केली का असं वाटतंय. तर मी आता श्रीगोंदा पोलीस स्टेशनला साहेबांना कंप्लेंट दिलेली आहे आणि इथं सांगितलेलं आहे, जर 10 दिवसात जर रिझल्ट नाही लागला, त्या पोरांचं जर अकाउंट हँग वगैरे नाही झालं आणि माझी जर योग्य नुकसान भरपाई नाही दिली, तर मी 10 दिवसात, येत्या 10 दिवसात मी आत्महत्या करणार आहे. कारण मी माझ्या ह्याला कंटाळलेलो आहे. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, आता माझ्यावर कमेंट करणे आणि माझ्यावर बोलणे इतकं मला आता राहिलेलं नाही. कारण माझे घरचे सुद्धा माझी कमेंट वाचतायत ना, "अरे बाबा, तू एवढा काय गुन्हेगार आहे का? तुला का बोलतायत लोकं?" काही बोलतायत, आमच्या बहिणींना बोलतायत. त्यामुळे जर ह्या लोकांचा सोक्ष-मोक्ष नाही लागला माझ्यावरती बोलणं. बरं मला तर बोला, तुम्ही माझ्याशी लढायचंय विचारांनी लढा, पण माझ्या शरीरावरती तुम्ही बोलताय. आणि विशेष म्हणजे माझ्या आई-वडिलांना घेऊन सुद्धा तुम्ही बोलताय. म्हणजे जन्माला येऊन काही चूक केली का असं वाटतंय. आणि इथं सांगितलेलं आहे, जर 10 दिवसात जर रिझल्ट नाही लागला, त्या पोरांचं जर अकाउंट हँग वगैरे नाही झालं आणि माझी जर योग्य नुकसान भरपाई नाही दिली, तर मी 10 दिवसात, येत्या 10 दिवसात मी आत्महत्या करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे. तुम्हाला तर माहिती आहे, तुमच्या आशीर्वादानेच आजपर्यंत जे काही मी आहे, ते तुमच्यामुळेच आहे. पण मित्रांनो काय होतंय, समाजात वावरत असताना काही खोडकर प्रवृत्तीची लोकं, आमचे मुद्दाम विरोधक, ज्यांची मला नाव माहीत नाही, गाव माहीत नाही, ते माझ्या मागं का लागलेत? माझं काय त्यांनी मी त्यांचं एवढं वाईट केलंय ते माहीत नाही, पण ते माझं काय वाईट करण्याचा प्रयत्न करतायत.